श्रेयस, हे घर परस्पर विकण्याचा अधिकार तुला कोणी दिला? परस्पर मी काहीही करणार नव्हतो बाबा. परस्पर निर्णय तर घेतला ना तू? मला न विचारता हे घर विकण्याचा? कोण घर विकताय? हे तुमचे चिरंजीव. मला न विचारता हे घर विकायला निघालेत आणि आता गिराईक घेऊन या घरात सुद्धा यायला लागले. बाबा, इतका इश्यू करायची काही गरज नाही. मी इश्यू करतोय? कोणत्या अधिकारानं काल तू अश्विनीवर ओरडलास? सांग या तिघींना. अरे सगळ्यात मोठा खोटारडा तर तू निघालास. तू. कोणी सांगितलं तुम्हाला हे सगळं? हा, याचा मित्र पांड्या. तो मला भेटला होता खाली. मला सांग श्रेयस, हे सगळं खरं आहे का? हो, खरंय. पण तुम्ही मला सांगा की या खुराड्यात किती दिवस राहायचं अजून? खुराड्यात? मला मरेपर्यंत या घरात राहायचं आहे. इथून मला कुठेही जायचं नाही आहे. बाबा, मी जे काही करतोय ना ते मोठ्या घरासाठी करतोय, आपल्या सगळ्यांसाठी करतोय, माझ्या एकट्यासाठी नाही. ही डील झाली असती तर केवढा मोठा फायदा झाला असता आपल्याला. तुम्हा लोकांना कोणालाच बिझनेस करत नाही. बापाची इस्टेट विकून घर घ्यायचं, याला बिझनेस म्हणतात? दादा, तू हे असं करू शकतोस? आता तुला काय झालं? मला काय झालं म्हणजे? दादा, हे घर तुझं जितकं आहे ना तितकंच ते माझंही आहे. या घरावर तुझा जितका हक्क आहे तेवढाच वाटा माझा सुद्धा आहे. अरे बहीण आहे मी तुझी. या घराच्या बाबतीत कुठलंही डील करण्याच्या आधी तू माझ्याशी डिस्कस करायलाच पाहिजे होतंस. कोणी कोणाशी काहीही डिस्कस करायची गरज नाही आहे. हो पण बाबा, शिल्पी, हे घर तुझंही आहे आणि म्हणूनच या घरात तू राहतेस. पण एक ध्यानात ठेवा, या घराचे हिस्सेवाटे करण्याची परमिशन मी कुणाला दिलेली नाही आहे. हे घर माझं आहे, ही प्रॉपर्टी माझी आहे आणि मला न विचारता कोणी निर्णय घेऊ शकत नाही. पण बाबा, मी फक्त हे म्हणत होते की बस, पुढे एक शब्द बोलायचा नाही. हो, पण त्याची बाजू ऐकून न घेता का ओरडताय त्याच्यावर? चिचफूस असणार त्याला. मी नाही हो आई. उगाच आवडण्याची गरज नाहीये. चांगली ओळखून आहे मी तुला. वरवर शिल्पी शिल्पी करायचं, गैरसोय होते. स्वयंपाक खोलीत झोपावं लागतं, खाली झोपावं लागतं, म्हणून नवऱ्याच्या कानाशी बुणबुण करत असेल, नवीन घर घ्या, नवीन घर घ्या. आता ते सरळ मार्गी होत नाही. मग काय, विका सासऱ्याची प्रॉपर्टी, बांधा बंगला. तू बिचारा काय करणार? बस, कोण बिचारा आहे आणि कोण कोणाला फूस लावत आहे हे मला चांगल्या प्रकारे कळत आहे. तिनं काही केलं ना तरी डोक्यावर घेऊन नाचा तिला. बसा नाचत. बस खाली. आणि बघ श्रेयस, तुला तुझं स्वतःचं घर बांधायचं आहे, खुशाल बांध. पण माझ्या घरावर तू डोळा ठेवायचा नाहीस. बाबा, मला ना तुमच्याकडनं काहीही नकोय, काहीही नको. घर घर घर, जेव्हा बघा घर. 4 भिंती बांधून ठेवल्यात तर माझं घर, माझं घर. पण हे घर ना बाबा मी चालवतो. मी जितका पैसा मी इकडे ओतलाय ना तितका सेव्ह केला असता तर आज मोठा बंगला असता माझा. आता कर ना, कर आता. कमाव पैसे आणि आजपासून या घरात खर्च करायचा नाहीस तू, कळलं? स्वतःची कमाई सेव्ह कर. आणि श्रेयस, अजूनही मी माझं कुटुंब पोसू शकतो. तुझा आजपासून. अहो, अहो. बघ बाबा, काय पाणी दे त्यांना. हो. गाडी मागे घ्या. एवढी जागा आहे, इथून काढ. जागा नाहीये, बाईक मागे घ्या. अरे एवढ्या जागेमधून 5 गाड्या काढेल मी.
बाईक चालवायला येत नाही तर चालवतात कशाला काय माहिती. हे माझं डोकं फिरलेलं आहे, माझ्या नादी लागू नको. बाईक काढ चुपचाप, नाही तर तुझे काच फोडून टाकीन. काच फोडशील? एका बुक्कीत दात तोडल तुझे. अरे कोण आहे रे तू? हा? अरे मनीष नगरचा सनी देओल. माझी बाईक इथेच राहणार. आता चुपचाप बाईक काढ, नाही तर तुझी अख्खी बाईक फोडून टाकीन. बाईक फोडशील? जा जा आता जा. कसा जातो बघतो. जा, माझी गाडी इकडेच राहणार. खूप गरमी आहे तुझ्यात. आणि कोण आहे मी? सनी देव. मग घे. भाई 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 सोड 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 भाई भाई समजाव त्याला. सांग त्याला कोण आहे मी. हे कोण आहे? तू कोण आहे? सांगतो 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 नाही तुला आज घातला ना, बंटी गावडे नाव नाही माझं. बाग सांग त्याला. मी सांगतो भाई 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 परानो विषय कशाला नादी लागताय भाई. भाई भाई मी सॉरी म्हणतो भाई. चावी Sorry द्या. नाही, समजाव त्याला. सांगतो सांगतो. अरे भाई ही गाडीची चावी घे. चल 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 मी काढतो बाईक. चल भाई भाई स्वराने विषय कशाला ए, त्याचं नाव सांग. नाव काय त्याचं? नाही तर तुझा जीव घेला मी. नाव सांग लवकर. श्रेयस वाघमारे. श्रेयस वाघमारे. मी जरा आज परबांकडे जाऊन येते. अखंड नामस्मरण आहे, तेवढंच डोकं जरा शांत होईल. खरं तर जायची इच्छा नव्हती, पण कालचं प्रकरण, आजचा तमाशा, यायला जरा उशीर होईल. उगाच काळजी करू नका आणि लगेच शोधाशोध पण करू नका. बाबा, बाबा चहा चहा घ्या, म्हणजे बरं वाटेल तुम्हाला. बाबा, थोड्या वेळापूर्वी तुम्ही जे काही सांगितलं ना, त्यातलं यांनी मला काहीच सांगितलं नव्हतं. खरंच विश्वास ठेवा माझ्यावर. आणि मी यांना घर विकण्याबद्दल काहीही सांगितलेलं नाहीये. वहिनी जरा बाहेर येता का? हा. काय झालंय? वहिनी, श्रेयसला पोलिसांनी अटक केली. काय? अटक का केली आणि कुठे घेऊन गेले त्यांना? वहिनी भांडण केलं ते कॉर्पोरेटरच्या माणसाशी. त्यांना कुठे नेले? इथेच जवळच्या पोलीस स्टेशन मध्ये. अरे देवा. वहिनी वहिनी प्लीज तुम्ही टेन्शन घेऊ नका. मला कळत नाहीये मी बाबांना कसं सांगू. त्याची गरज नाहीये वहिनी. भांड्या. हा काका. हे बघ, ही गोष्ट इथवर आली, इथेच थांबायला हवी. उगाच चर्चा नकोय. काका बस का. तुम्ही अजिबात काळजी करू नका. येतो. माझ्याकडे एवढेच आहेत. नाही, काही गरज नाही. मी आहे ना. येतो. बाबा, मी पण येते ना तुमच्या बरोबर. नाही, नको. तू घरीच थांब.
उज्ज्वलाला कळलं तर 100 प्रश्न विचारेल ते. माझं लक्ष नाही लागणार घरात. येऊ द्या ना मला. ठीक आहे, चल. आलेच. देवा, यांना काही होऊ देऊ नको. निव्या, नाही, आधी फोन लाव. कुणाला? विद्युतला. साहेब, मला माझा फोन हवाय. घरी जाताना घेऊन जा साहेब. मग सोडा ना आता. काय करायचं इकडे बसून? तुम्ही एका ठिकाणी बसून घ्या. नाही बसणार मी. हे बघा, लॉकअप मध्ये पंखा नसल्यामुळे तुम्हाला मी इथे बसवलेला आहे. आणि बसायचं नसेल तर लॉकअप मध्ये टाकतो तुम्हाला. लॉकअप मध्ये टाकतो? काय गुंड आहे मी? रस्त्यावर मारामारी कोण करतं? रस्त्यावर नाही केल्या मारामाऱ्या, सोसायटीच्या पार्किंग मध्ये. अच्छा, म्हणजे मारामारी केलीत हे तुम्ही कबूल करताय म्हणजे? हो, त्याची बाईक उभी होती. मी त्याला सांगितलं जरा मागे घे, पण नाही, अरे रावी करायला लागला. हो, आणि म्हणून तुम्ही त्याला धुतलं? तो कोण आहे, काय आहे, काही नाही बघता. कोण आहे, काय संबंध, कोणी असू दे. आणि मारामारी मी एकट्याने नाही केली, त्यांनीही केली. मग त्यालाही आणा ना इकडे. अहो, त्याला इथे घेऊन यायला तो काय लोकल गुंडा आहे? हा, अहो, कॉर्पोरेटरचा माणूस आहे तो. तुम्ही एक काम करा, बाकड्यावर बसा आणि मस्त एक झोप काढा. साहेब, हॅलो, हा डोंबिवली पोलीस स्टेशन. ठीक आहे. श्रेयस वाघमारे हेच नाव आहे ना तुमचं? विद्युत कुठे आहे? मी फोन लावते त्याला. हा, लाव. काय झालं? नाही उचलत. तो मला म्हणाला होता की आपण येण्या अगोदर तो इथे पोहोचेल म्हणून, पण नाही. आता काय करायचं बाबा? नाही, वाट बघूया. ताई, ताई, अगं रडतेस काय तू? मला ना खरं तर काही कळतच नाहीये. मारामारी, पोलीस. तू तू शांत हो आधी. मी सगळं सेटल केलं. म्हणजे? बाबा, FIR झालेलाच नाहीये, त्यामुळे सगळं सोपं झालं. पण मग त्याला पोलीस स्टेशन मध्ये का बसवून ठेवलं? घाबरवण्यासाठी. का? बंटी गावडे कॉर्पोरेटरचा खास माणूस आहे. त्यानेच पोलिसांवर प्रेशर आणलं होतं. म्हणजे यांना सोडणार नाही का? आतमध्ये इन्स्पेक्टर काटधर आहेत. तुम्ही त्यांना मी देतो ते कार्ड द्या, ते त्यांना सोडतील. हां, मात्र श्रेयसला यातलं काही माहीत नाहीये आणि तूही त्याला काही सांगू नकोस. तुझावर मी आलोच. विद्युत, तू यासाठी काही पैसे वगैरे तर खर्च नाही केलेस? अजिबात नाही बाबा. हो, त्याची गरजच लागली नाही. पण तुम्ही हे कार्ड घ्या आणि आधी श्रेयसला घरी घेऊन जा. अहो, तू इथे काय करतेस? वाघमारे साहेब, अहो, तुम्हाला किती वेळा रिक्वेस्ट करायची मी? अहो, बसा ना बाकावर. बसतो. हा, तुम्ही काटडेरे साहेब ना? हो. नमस्ते. हे आहेत ना, बिलकुल असे नाही आहेत. म्हणजे त्यांना उगाच आणलंय हो इथे. मारामारी वगैरे शक्यच नाही. म्हणजे रागीट आहेत थोडे ते, पण स्वभाव खूप चांगला आहे हो. आणि साहेब, आम्ही ना चांगल्या घरची माणसं आहोत. कोण आहात तुम्ही? मी सौ अश्विनी श्रेयस वाघमारे. बाबा, संजू कसा आहे? घरी येऊन भेट ना त्याला.
विद्युत कुठवर चालणार आहे सर? 2 वर्ष ती आपलं हक्काचं घर सोडून माहेरी राहते आणि तू हे सगळं सहन करतोय. बाबा तुम्हीच सांगा ना, मी काय करू? मी काय करून घेऊन जा तिला. बाबा मला असं वाटतं की तिने तिच्या मर्जीने माझ्या घरी यावं. असं बळजबरीनं संसार कसा सुखाचा होईल सांगा? अश्विनीचा भाऊ शोभतोच खरा, मग बहीण भावांना बोलण्यात कोणी नाही जिंकू शकत. बाबा एकदा जोडलेलं नातं तोडण्याचा स्वभाव नाहीये माझा. असो, तुम्ही आधी श्रेयसला घरी घेऊन जा. मिळाली ना तुम्हाला माहिती सगळी साहेब? हो. मग यांना सोडा ना. ते कार कुठे आहे? हो ते कार कार्ड कार्ड हे घे कार्ड. बसा. थँक्यू. 2 सह्या करायच्या. बसा बसा, तुम्हीही बसा. हो. शिल्पी माझं ऐकून घे. मला तुझं काहीही ऐकायचं नाहीये. तुला कळलं मी तुला कुठल्याही रिस्पॉन्सिबिलिटीज का देत नाही ते? कारण तुला ना त्या पूर्ण करायच्याच नसतात. विद्युत एक छोटंसं काम होतं, त्याच्या शाळेत जायचं होतं, त्याची फीस भरायची होती आणि त्याच्या स्पोर्ट्स इन्चार्जला भेटायचं होतं. दॅट्स इट. शिल्पी माझं एक महत्वाचं काम होतं. तुझी कामं फार इम्पॉर्टंट असतात रे, आणि मी जे काही करते ते टाइमपासच आहे ना. हे बघ विद्युत, मूल जन्माला घातलं की झालं असं नसतं रे. त्याबरोबर येणाऱ्या रिस्पॉन्सिबिलिटीज सुद्धा अंगावर घ्याव्या लागतात. आणखी काही? नाही. या वाघमारे साहेब, एक सही करा. तुमची चावी, हा तुमचा फोन. थँक्यू. मिसेस वाघमारे, गरम डोक्यावर थोडा ताबा ठेवायला सांगा त्यांना. काय माहितीये का, या छोट्या मोठ्या मारामारी असतात ना, त्या कधी कधी अंगाशी येऊ शकतात. ह्यांचं नाव कुठे येणार नाही ना? नाही येणार. या तुम्ही. थँक्यू इन्स्पेक्टर. चल. येलो थँक्यू. अश्विनी, मी जरा थँक्स, तुम्ही बरोबर आलात. अश्विनी तुझा नवरा असला तरी माझा मुलगा आहे ना तो. पण सकाळी जे काही झालं ते ते व्हायला नको होतं. मी बोलेन त्यांच्याशी. त्यांना का होईल? तुला वाटतं तो ऐकेन? अश्विनी मला सांग, माझी इच्छा नाही आहे का की माझ्या मुलानं मोठं व्हावं? पण त्याला जर स्वतःला सिद्ध करायचं असेल ना, तर त्यानं स्वतःच कष्टानं घर बांधावं. माझं घर विकून तो उत्तम ब्रोकर आहे एवढंच सिद्ध करू शकतो. दुसरं काय? ते प्रयत्न करतायत बाबा, पण करत असेलही, मी नाही म्हणत नाही. पण तुला सांगू का, श्रेयस लहानपणापासून की नाही आळशी, त्याला क्विक मनी हवाय. पण बाबा तुम्ही स्वतः हे त्यांना का नाही समजावून सांगत? तुम्ही सांगितलं तर कदाचित. कारण त्याची ऐकण्याची तयारी नाहीये. त्याचे टॅलेंट आहे, पण त्याला त्याचा उपयोगच करायचा नाही. श्रेयसनं स्वकष्टानं आपलं घर बांधलं ना, झोपडं का नसेल, तर त्याचं सुख आणि समाधान हे अत्यंत वेगळं असेल. मिळवू दे त्याला पैसे, उभं करू दे भांडवल, बांधू दे स्वतःचं घर. अश्विनी, बाप कशाला हवा असतो? शेवटच्या क्षणी परिस्थिती पुढे जेव्हा हार पत्करता ना तुम्ही, तेव्हा आधार द्यायला बाप हवा असतो. अश्विनी, आज मी तुला शब्द देतो, श्रेयसचं काम जर शेवटच्या टप्प्यावर थांबत असेल, त्याला कुठल्या गोष्टीची कमतरता पडत असेल, तर मी माझं स्वतःचं घर विकून त्याला मदत करेन. पण आता नाही, आणि अशा प्रकारे नाही. बाबा बरोबर बोलताय, पण फक्त तुमचे आशीर्वाद पाठीशी असले ना, तर आपण हे घर न विकता नवीन घर सुद्धा विकत घेऊ शकतो. तू वर जा, मी येतो.
अहो मी बाबांशी बोलले. आपण इथून जातोय अश्विनी. काय? आपण दुसरीकडे राहायला जातोय. उद्याच्या उद्या.